ओम धन्वंतरे नमः. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आम्ही जे काही आता प्रॅक्टिस करतो तर त्या पद्धतीनेच आपल्याला केस टेकिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेस आपण सेकंड इयरला जातो त्यावेळेस आपल्याला बरंच कॉलेजमध्ये असं वाटतं की अरे हा काय प्रकार आहे. 10-15 लोकांची बॅच असते, त्यातला एक जो सिन्सिअर असतो तो आपला जातो, पेशंटच्या बेडपाशी जाऊन केस हिस्ट्री घेत बसलेला असतो, लिहितो, मग तो ती फेअर करतो. बाकीचे आपले सगळे 14-15 जण त्यांनी जी फेअर केलेली केस असते तीच आपले दनादन दनादन उतरून लिहिली जाते, सरांची सही घेऊन कम्प्लिशन जनरल केलं जातं. पण त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही की केस टेकिंग प्रॅक्टिससाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी आपल्याला तिथेच इंटरॅक्शन करायला मिळतं. म्हणजे फक्त व्याधीच नाही पण आपण व्यक्तींशी सुद्धा इंटरॅक्ट होतो. याच्यातून आपली जी मॅच्युरिटी आहे आणि कोणाशी किती बोलायचं, काय बोलायचं, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, तर हे आपल्याला समजतं. म्हणजे आपल्याकडे जसे रुग्णांचे पण सत्व सांगितलेत की हीन सत्व, उत्तम सत्व, मध्यम सत्व. मग काही पेशंट जे असतात की त्याचा आजार छोटूसा असतो पण त्याच्याबद्दलचा त्यांचा बाऊ खूप मोठा असतो. काही रुग्ण असे असतात की त्यांचा भरपूर काही काही असतं बट ते त्याला म्हणतात काही नाही, छोटंसंच तर आहे, कॅन्सर तर आहे, काही नाही, होऊन जाईल. असे पण रुग्ण आपल्याला भेटतात. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर त्यांचे व्यवसाय आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जो आपला जो पहिला रुग्णाचा आपण केस टेकिंग घेतो, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रोफाईल, की बाबा आपण नाव विचारतो तर नावातनं काय समजतं, तर बऱ्याच गोष्टी समजतात. त्याची कास्ट कोणती असेल, कुठल्या पद्धतीत राहत असेल, कसं काय असेल, त्याचं लाईफस्टाईल कसं असेल. मग समजा एखादं जैन असेल तर त्याचं रहनसहन खाणंपिणं कसं असेल, एखादा पंजाबी असेल तर तो काय खातपीत असेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला नावातून इमिजिएटली समजतात. मग ह्याचा इन्फर्टिलिटीशी काय संबंध, तर जसं की आपल्याकडं 4 गोष्टी सांगितल्यात: ऋतू, अंबू, बीज आणि क्षेत्र. तर मग हे 4 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे तर आता ऋतुचर्या वगैरे पाळली जातच नाही बऱ्यापैकी, कारण मॉडर्नायझेशनमध्ये ते सांगितलं जातं. पण तेच जर काही ठिकाणी बघायला गेलं तर 4 दिवस ते रेस्ट करावेत का, याच्यासाठी सुद्धा काही महिला आहेत त्या पुढाकार घेतात आहेत. तर मग ही ऋतुचर्या कुठंतरी डिस्टर्ब होतीये. रजस्वाल्याला तिचा जो विश्रांती मिळाली पाहिजे ती मिळाली जात नाही. त्याची कारणं बरीच आहेत. तुमचं करिअर आहे, शिक्षण आहे, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून नाव ज्यावेळेस कळतं तर त्यातून आपल्याला त्याचा आहार, त्याचा विहार आणि बाकीच्या काही गोष्टी ह्या नक्कीच समजल्या जातात. त्याचसोबत जे पुढं जर तुम्ही जर केला पत्ता, ॲड्रेस. ॲड्रेस हा याच्यासाठी की तुम्हाला देश समजतो. अमुक देशात आहे, साधारण देशात आहे, जंगल देशात आहेत, कुठं राहतोय रुग्ण, किंवा त्याचा सोशो इकॉनॉमिकल स्टेटससुद्धा समजतो. म्हणजे आपल्याला सांगितलंच आहे ना, आढ्य रुग्ण पाहिजे, मग तो आपल्याला फी देईल का नाही, तर ह्याही गोष्टी कळल्या पाहिजेत. मग आपण वापरताना कोणती औषधं वापरली गेली पाहिजेत त्याच्यामध्ये. जर समजा जर तो कोरेगाव पार्क सारख्या एरियातून येतोय, कोथरूड सारख्या एरियातून येतोय, पिंपळे सौदागर सारख्या एरियातून येतोय, हिंजवडी सारख्या ठिकाणी जॉबला आहे, तर तुम्ही सुवर्णकल्प वापरताना अजिबात घाबरायची गरज नाही आहे. बिनधास्त वापरा, पेशंट पे करू शकतो. हा जो फरक आहे हा तुम्हाला ह्या केस टेकिंगमध्ये समजतो. त्याच्यानंतर न वय, इनफर्टिलिटीच्या पेशंटचं तुम्ही वय विचारायला गेलं तर मुली तर शक्यतो वया सांगायला खूपच क्वेश्चन मार्कमध्ये असतात. त्याच्यामुळे आपण बर्थ डेट विचारावी, म्हणजे ते सोपं होतं की तिथून पुढचं वय किती ते समजायला सोपं जातं. वयाचा जो इम्पॅक्ट आहे तर तो आपल्या ग्रंथांमध्ये पण आला आणि ॲलोपॅथीमध्ये पण आलेला आहे की वय किती असावं, किती वयात, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची धातूंची अवस्था काय आहे हे समजतं. बऱ्याच वेळा आपण जर ॲलोपॅथी व्ह्यूनी जरी विचार केला तरी 35 नंतरनं जर मुलींच्या प्रेग्नन्सी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स येतात. म्हणजे इन्फर्टिलिटी जो विषय जो असतो तो तिथून स्टार्ट व्हायला लागतो. तर पहिली गोष्ट आपल्याला इनफर्टिलिटीची व्याख्यासुद्धा माहिती असायला लागते. आता हे तुम्हाला, तर तुम्ही इंटर्नशिपचे विद्यार्थी त्यामुळे माहितीच आहे की ज्यावेळेस कपल्समध्ये 1 वर्षांपर्यंत ते विदाऊट प्रिकॉशन्स इंटरकोर्स करत असतील आणि त्यानंतरनं सुद्धा ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहिली जात नाही तर इट्स कॉल्ड द इनफर्टिलिटी. प्रायमरी इन्फर्टिलिटी वेगळी, सेकंडरी इन्फर्टिलिटी वेगळी. तर आता ह्या डिटेल्समधले विषय तुम्हाला माहिती आहेत की प्रायमरीमध्ये तुमचं पहिलं प्रेग्नन्सीज राहत नाही, सेकंडरी म्हणजे पहिले एक बेबी झालेलं असतं, सेकंड बेबीच्या वेळेस प्रॉब्लेम्स येतात. मग आपलं मग सेकंडरीमध्ये मग तुम्ही योनी व्यापदातले सगळे जे प्रकार आहेत तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता. पुढचा जो तुमचा केस टेकिंगमधला जो विषय जातो एज्युकेशन. एज्युकेशनचा खूप सारा फरक पडतो. जर त्यांनी सायन्स या क्षेत्रातून शिक्षण घेतलेलं असेल तर त्यांना ॲनाटॉमी, फिजिओलॉजी जी आहे जननेंद्रियांची ही बऱ्यापैकी माहीत असते. त्याच्यामुळे त्यांच्याशी तुम्हाला डीपमध्ये जरी तुम्ही त्यांच्याशी बोलला
तरी काही हरकत नसतं. ते जर त्या आर्ट्सचे जर विद्यार्थी असतील तर त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप डिटेल्सपासून गोष्टी सांगाव्या लागतात पेशंटला. त्याच्या विरुद्ध जर तो शेतकरी फॅमिलीतून बिलॉंगिंग असेल, शिक्षणच झालेलं नसेल, तर तुम्हाला त्याच्या बोली भाषेमध्ये त्याला जे काही विषय समजतात, की जसं की आपल्याकडे सांगितले की ऋतू, अंबू, बीज, क्षेत्र, की बाबा हे 4 गोष्टी गरजेच्या असतात. तर तुम्ही त्याला शेतीच्या भाषेत सांगितलं की बाबा तुझं शेत जसं तू कुळवतो, डांगरतोस, चांगलं बियाणं घेतोस, पाण्याची व्यवस्था करून ठेवतोस आणि मग त्याचे रोज निगा राखतोस आणि मग त्याच्यानंतर ना ते जे काही येणारं पीक आहे, या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही समजून सांगचाल त्यावेळेस त्या पेशंटला लगेच समजतं की हा डॉक्टर आपल्याला काय सांगतात ते. मग आता ह्याच्यामध्ये स्त्री जी आहे ती वंशाचा दिवा सांगितलेली आहे ग्रंथांमध्ये. कारण की ह्याच्यातलं जर तुम्ही जर 4 भाग जर बघितले आपल्यासाठी जे लागतात, तर यातले ऋतू, अंबू, क्षेत्र आणि बीज, तर ह्यातल्या 3.5 गोष्टी आहेत ह्या स्त्रीशी निगडीत आहेत. पुरुषाचं फक्त एक शुक्राचा जो एक पार्ट येतो तो सिमेन. तर 3.5 गोष्टी ह्या फक्त स्त्रीशी निगडीत आहेत. त्यामुळे स्त्री शरीर आणि स्त्री शरीर रचना याच्यातलं आणि त्याची फिजिओलॉजी ही फार गरजेची आहे. म्हणजे स्त्रीचं मग शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींचा विचार तुम्हाला इन्फर्टिलिटी करताना करावा लागतो. पेशंट येतो आपल्याकडं त्यावेळेस तो फाईलच घेऊन आलेला असतो. प्रायमरी इन्फर्टिलिटीसाठी शक्यतो आयुर्वेदिक डॉक्टरकडे पहिल्यांदा पेशंट पोचलेलाच नसतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही दुसऱ्या गोष्टी ज्या येतात की इन्फर्टिलिटी कधीपासून आहे किंवा लग्नाची तारीख जर आपण घेतली त्याच्यामध्ये, तर त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की हे किती वर्षांपासून स्ट्रगलिंग असतील. मग त्यांची लग्नाची तारीख जर 10 वर्षापूर्वीची असतील तर समजून जायचं की त्याने कमीत कमी 10 डॉक्टर बदलून झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्याशी आपण बोलताना कशा पद्धतीने बोललं गेलं पाहिजे हा आपल्या डोक्यात ऑलरेडी माइंडसेट असला पाहिजे की बाबा याच्याशी आता कसं डील केलं पाहिजे. कारण की जर तुम्ही त्याला सांगत बसले की सीमेन ॲनालिसिस केलं आहे का बाबा, ओव्ह्युलेशन स्टडी केलं आहे का बाबा, तर त्यांनी ऑलरेडी हे सगळं करून आलेलं असतं. तर त्याच्यातला कशातला काही प्रॉब्लेम आहे तर हे माहीत असणं गरजेचं असतं. बऱ्याचशा ठिकाणी डॉक्टरांचा आणि पेशंटचा एकमेकांशी संपर्कच झालेला नसतो. बोलण्याचा अर्थ समजतोय का? संपर्क म्हणजे तुमचे आणि त्यांच्या वेवलेंथ कुठंच जुळलेल्या नसतात. आपण फक्त रिपोर्ट्स बघत असतो, पेशंट ते रिपोर्ट्स करत असतो, आपण ऑर्डर टाकत असतो आणि पेशंट ते घेत असतो. पण ह्यातल्या डीप गोष्टी ज्या आहेत ना, तर हे तुम्हाला इथे समजतात की 10 वर्ष हा इन्फर्टिलिटी का राहिला. मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं असतं. सेकंड थिंग त्याच्यातलं असतं त्याचा व्यवसाय, तो जॉब काय करतो. जॉब प्रोफाईल अगेन इम्पॉर्टंट. म्हणजे आता जर काही कामगार असतील, म्हणजे समजा आचारी आहे तर ते भट्टींच्या शेजारी काम करतात किंवा काही सोनंचं काम करणारे असतात किंवा काही हीट जिथं उत्पन्न होईल अशा ठिकाणी काम करणारे जे काही स्त्री पुरुष असतात, तर याच्यातले जे काही शुक्रक्षय होण्याचं जे आपल्याला तर कारण सांगितलं आहे तर तो या ठिकाणी भेटतं. कारण आर्तव आग्नेयम सांगितलं आहे आणि शुक्रम सौम्यम सांगितलं आहे. तर मग शुक्रक्षय कशा कशाने होऊ शकतो, तर हा तुमच्या ह्या पहिल्या केस टेकिंगमध्येच इथंच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जो असतो तो तुमचा रेफरन्स. आपण विचारतो की तू कसं काय आला बाबा माझ्या क्लिनिकला. हा पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपली जर एक पूर्वीची केस सक्सेसफुल झालेली असती, त्याच्यानंतर जर त्यांनी पाठवलेलं असेल त्याच्या मित्राला, त्याच्या मैत्रिणीला, तर हे समजून घ्यायचं की हा पेशंट आपल्याला ऑलरेडी कन्व्हिन्स झालेला आहे. तर त्याच्यानुसार आपण त्याला पुढे पंचकर्म, विरेचन, वमन, बस्ती, उत्तर बस्ती पाहिजे ते सांगू शकता. कारण की तो हे सगळं त्याच्या मित्राकडून ऐकून आलेला असतो. सेकंड थिंग ऑनलाईनवरून आलेला असेल तर आपण समजून घ्यायचं की ह्यांनी आपल्याबद्दलची जेवढी माहिती काढली आहे तशीच अजून 10 जणांची माहिती काढलेली आहे त्यांनी. तर त्याच्यानुसार त्यांनी ते सगळं वाचून आलेलं असतो. म्हणजे तुम्ही उत्तर बस्तीत काय करायचं काय नाही ना, तो तुम्हाला सांगू शकतो की किती ml पर्यंत ऑइल आतमध्ये जायला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला 100% माहिती पाहिजे की बाबा ह्यांच्याशी किती प्रमाणात बोलायचं. आणि मोस्टली ITNs असतील ना, तर तुमच्याकडं बरोबरच त्यांनी अजून 2 जणांना कन्सल्ट केलेलं असतं. तुम्ही फलकृत सांगितलं ना, तर त्याला फलकृताचे रेफरन्सेस पण माहीत असतात. हां, मग तो सगळं ते काढून घेऊन आलेला असतो. मग सर एवढंच लागतं ना, मग तेवढंच लागतं ना, इथपासूनचं सगळ्या तुमच्या रेटच्या निगोशिएशनपर्यंत तो बोलत बसलेला. मग तो सांगतो की कोणीतरी उत्तर बस्तीचे एक्सच अमाऊंट घेतात, तुम्ही एवढे का घेता. तर ह्यातला पण तुम्हाला डिफरन्स सांगता आला पाहिजे. म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटीमध्ये पेशंट जे आहेत ना, ते खूप हे झाले त्रागलेले असतात. कारण की एक पहिलं अपत्य झालेलं असतं. बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर ना माहिती नसतं, प्रेग्नन्सी राहून जाते, घरच्यांचं प्रेशर असतं, मग ते कपल प्रेग्नन्सी कॅरी फॉरवर्ड करतात, डिलेवरी होऊन जाते. मग ती नॉर्मल होते का, सिझराईन होतं का,
ह्याची हिस्ट्री आपल्याला घेणं गरजेचं असतं. आणि मग त्याच्यानंतर ना जो काही सेकंडरी इन्फर्टिलिटी बसते की परत प्रेग्नन्सी राहतच नसते. मग ह्याच्यामध्ये काय तपासण्या केल्या जातात, कारण दर्शन स्पर्शन प्रश्न हे अशा आपल्याला 3 प्रकारे रोगाचं किंवा व्याधीचं निदान करण्यासाठी सांगितलंच आहे. तर मग आपल्याला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे की काय होतं काय नाही. आता ह्यातलं स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर व्याधीमध्ये तर पूर्ववृत्तामध्ये सुद्धा आपण गेलो ना, तर बऱ्याच वेळा आता आपल्याला माहिती की की रेग्युलरली सिमेन ॲनालिसिस आणि ओव्ह्युलेशन स्टडी एवढ्या 2च गोष्टी केल्या जातात, किंवा कुठं फायब्रॉइड आहे का पॉलिप आहे का हे बघितलं जातं. बट आत्ता जे काही मला प्रकर्षाने जाणवणारी जी गोष्ट आहे तिचं टॉर्च टेस्ट. टॉर्च पॉझिटिव्ह असणाऱ्या ज्या फिमेल्स आहेत ना त्या खूप आहेत, आणि सेकंडरी इन्फर्टिलिटीमध्ये टॉर्च जी आहे ना ही 100% करून घ्यायची आपण. आणि बरेचसे गायनेकॉलॉजिस्ट जे आहेत हे याच्यामध्ये विसरतात की टॉर्च टेस्ट आणि AMH लेवलवरतीच खूप जण कॉन्सन्ट्रेट करून असतात. तर आपल्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो आणि ज्यावेळेस आपण फिमेल इन्फर्टिलिटी ट्रीट करणार आहे तर टॉर्च टेस्ट 100% करून घ्या. 2-2.5 हजार रुपये जातील पेशंटचे, पण तुम्हाला 99% मी सांगतो तुम्हाला सेकंडरी इन्फर्टिलिटी फिमेलमध्ये टॉर्च पॉझिटिव्ह येते. मोस्ट प्रोबेबली त्यातून तिने सेक्शन केलेलं असेल तर 100% पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की तिचं युटरस गर्भाशय हे एक्सपोज झालेलं असतं. तर त्याच्यामुळे ते इन्फेक्शन असण्याची शक्यता दाट असतात. पण व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणून प्रेग्नन्सी राहतच नाही असाही भाग नाही आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आपल्या 100% लक्षात असल्या पाहिजेत. नेक्स्ट जो आपला रेग्युलर जो येतो की आपण पूर्व व्याधीवृत्त घेतो. हिस्ट्रीमधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत की लहानपणापासून त्या मेलला असेल फिमेलला असेल कोणते आजार झाले हे आपण विचारतो, इन जनरल विचारतो. पण जे पांचभौतिकमधनं जर आपण गेलो तर ज्यावेळेस गोवर कांजण्या होतात तर शरीरामध्ये पित्त जे आहेत ते खूप उष्णता वाढलेली असते, तर असा तो प्रकार असतो. तर त्यामुळं ह्या पेशंटच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याच्या शरीरातली हीट कशी कमी होईल, आम्लधर्मातून तो क्षारधर्मामध्ये कसा येईल याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. पांचभौतिकमध्ये मग आपण परिपाठादी काढा वगैरे असे आपल्याकडे आलेले आहेत. आता ट्रीटमेंट पार्ट नाही आहे आपला, बट या पद्धतीने हे वापरले जातात. सेकंड थिंग येतो जर डायबिटीस. लॉंग स्टँडिंग डायबिटीस जो असतो तो फिमेल फर्टिलिटीला पण प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मेल फर्टिलिटीला सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. मेल पेशंट ज्यावेळेस तुमचं इन्फर्टिलिटीसाठी असतो तर त्याच्या व्यतिरिक्त डायबिटीस, हायपरटेन्शन याच्यासाठी जी काही ॲलोपॅथीची लॉंग स्टँडिंग ड्रग्स आहेत किंवा लॉंग स्टँडिंग हे आजार कंटिन्युअसली असल्यामुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिसफंक्शन किंवा काही पेनल आर्टरी ब्लॉकेज हा एक रेअर एंटिटी आहे, पण हा सुद्धा तुम्हाला मेलमध्ये बघायला मिळतो. तर हे जे एंटिटीज आहेत म्हणजे जसं की तुमच्या हार्टमध्ये ब्लॉकेज होतात तसं हे पेनिसच्या आर्टऱ्यांमध्ये पण ब्लॉकेज होतात, आणि ते ब्लॉकेज झाल्यामुळं पेनिसला इरेक्शनच येत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्व व्याधीवृत्तामध्ये बघणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा पेशंटची सोनोग्राफी पण आपल्याला स्क्रोटमची करून घेणं गरजेचं असतं. व्हेरिकोसिल आहेत का, व्हेरिकोज व्हेन्स आहेत का, किंवा DVT सारखे आहेत का आजार. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे माहीत असणं गरजेचं असतं. सेकंड थिंग, जर आपल्याला एक मम्स नावाचा आजार आपण स्वस्थवृत्तमध्ये वाचतो, तर मम्समध्ये जे काही कॉम्प्लिकेशन एक सांगितलेले ते क्रिप्टोचायडिझम हे म्हणून सांगितले. तर ते जर कॉम्प्लिकेशन जरी नसेल झालं पण पेशंटला मम्स झाला असेल तरी ते शुक्रक्षय सापडण्याचं, स्पर्म काउंट ऑलिगोस्पर्मिया वगैरे मोटिलिटी लेस असण्यामध्ये तर हे तुम्हाला सापडतं. म्हणून पूर्व व्याधीवृत्तसुद्धा तितकंच गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही अजून दुसरे आजार, थायरॉइड जो फिमेलमध्ये आपण जे बघतो, तर थायरॉइडची गोळी किती दिवसांपासून चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे, हायपरथायरॉइडिझम आहे का हायपोथायरॉइडिझम आहे, आपल्याला पण माहिती असलं पाहिजे. नाही बऱ्याच वेळा डॉक्टरांनाच माहीत नसतं की हा हायपर आहे का हायपो आहे, TSH बघायचा का T3 T4 बघायचा, तर हेही माहीत नसतं. त्याच्यामुळं म्हणजे सरकारने सांगितलंच आहे की आपल्याला बहुशास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे आपण ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. फिमेल्समध्ये बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी राहत नसतील तर त्यांच्या थायरॉइड हा एक जो आपल्याला टेस्ट आहे आणि पूर्ण प्रोफाईल करून घ्यायचं. पेशंटचे पैसे वाचवण्याचा अजिबात कुठंच विचार करायचा नाही की फक्त TSH करते, सगळं करून घ्यायचं. कारण पेशंटला परत ना तो ज्यावेळेस दुसरा डॉक्टरकडे जातो रिपोर्ट दाखवायला तर तो आपल्याला म्हणतो की अरे त्यांनी फक्त एवढंच का केलं, पूर्ण का नाही केलं. तर यासाठी या गोष्टी ज्या आहेत ह्या गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर ना दुसरी जी गोष्ट येते की सर्जरीज, ऑपरेटिव्ज ज्या आपण हिस्ट्रीमध्ये घेतो, तर हिस्ट्रीमध्ये ऑपरेटिव्स पण खूप गरजेचे असतात. काही डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीज केलेल्या असतात बऱ्याच वेळा, किंवा काही गायनेकॉलॉजिस्टकडं IVF पण झालेले असतात. IVF फेल्युअरचे पण खूप सारे पेशंट आहेत. IUI तर 6-6, 7-7, 10-10 वेळा IUI झालेलं असतं. ह्या हिस्ट्री पण घेणे गरजेचं असतं, कारण की तिचा युटरस किती वेळा एक्सपोज झालं
किंवा दुसरी एक पोस्ट कोयटल टेस्ट म्हणून सुद्धा एक टेस्ट केली जाते की त्याच्यामध्ये की आफ्टर इंटरकोर्स विदिन 1 आवर पेशंटचे वजायनामधले सॅम्पल्स घेतलं जातं आणि किती स्पर्म लाईव्ह आहेत हे चेकआउट केलं जातं. तर त्या PCT म्हणतात, पोस्ट कोयटल टेस्ट. तर पोस्ट कोयटल टेस्ट पण झालेली का हे बघायचं. याच्यामध्ये काय होतं की गर्भाशय जे आहेत ते बऱ्याच वेळा एक्सपोज झालेलं असतं. सो या टेस्टमुळे सुद्धा टॉर्च पॉझिटिव्ह येऊ शकते. ज्यावेळेस आपण पण उत्तरबस्ती करतो तर आपण सुद्धा उत्तरबस्ती करताना ह्या बाकीच्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं. नाहीतर हा आपल्यावर ब्लेम येऊ शकतो की ह्या आपल्यामुळं असं काहीतरी झालं. सो या दोन्ही तिन्ही गोष्टींच्या ज्या आहेत तर ह्या गरजेच्याच आहेत. त्यानंतरनं जे आहेत की दुसरं जे आहे की ॲलर्जी, पेशंटला कशाची ॲलर्जी आहे का, तर हे पण आपण नक्की घ्यायला पाहिजे. कारण की आयुर्वेद औषधांचे साईड इफेक्ट्स नसतात, आयुर्वेदिक औषधांनी काय होत नाही असं काही नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही भल्लातकासातला एखादा कल्प वापरायला जाता तर त्याची पण रिॲक्शन येऊ शकते. म्हणजे ज्या औषधांनी गुण येतात त्या औषधांनी त्रासही होऊ शकतो. म्हणजे आता आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये लोकांनी काड्या आपल्या स्वतःच्याच मनाने घे घेतलेत आणि मग त्यांना हायपर ॲसिडिटी, पाईल्स यासारखे आजार झालेले आहेत. तर हे आपण बघितलेलं आहे. तर या दृष्टीने आपण ह्या सगळ्या गोष्टींची हिस्ट्री आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सेकंड, परत तुम्ही जाता तर कुलवृत्तामध्ये जाता की त्याच्या फॅमिली हिस्ट्री काय आहे. तर फॅमिली हिस्ट्री जी आहे ही फिमेलच्या बाबतीत खूप गरजेची आहे फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये. कारण की तिचे मेन्सेस कसे असतात, म्हणजे तिच्या आईचे कसे होते, बहिणीचे कसे आहेत, मावशीचे कसे होते, हा जो जेनेटिकल एक्स फॅक्टरशी जो निगडीत फॅक्टर जो येतो तर तो खूप महत्त्वाचा असतो. PCOD सगळ्यांमध्ये होतं का, CA कॅन्सरची हिस्ट्री होती का, CA सर्विक्स किंवा CA ब्रेस्ट अशी फॅमिलीमध्ये आईला, मावशीला, आत्याला, आजीला अशी काही हिस्ट्री होती का, तर हेही बघणं गरजेचं आहे. कारण की आपल्याकडं हायजीन कसं घेतलं जावं याच्याबद्दल कुठंच शिकवलं जात नाही, ना गायनेकोलॉजिस्टकडे ना स्कूलमध्ये, की त्याचं कसं काळजी घेतली पाहिजे की बाबा अंघोळ करताना तुम्ही कशा पद्धतीने स्नानविधी केला पाहिजे. सो आपलं सूत्रस्थान जे आहे हे खूप गरजेचं आहे. ज्याला सूत्रस्थान प्रॉपरली झालं तो सगळ्या प्रकारचे आजार ट्रीट करू शकतो. कारण की हेतूच मूळ तिथंच आहेत की कशा पद्धतीने हेतूंचं आपण निराकरण केलं तर आजार ट्रीट झाला. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं कामाचं स्वरूप, आजकाल IT मध्ये सगळे युरोपियन कंट्रीजसाठी काम करतात. नाईट शिफ्ट करणारे खूप फिमेल्स आहेत माझ्याकडे आणि त्या सगळ्या PCODच्या प्रॉब्लेम्सला फेस करतात. म्हणजे आत्ताच आम्ही लोकमान्यातली केस केली IPDला आत्ता, तर तिथे सुद्धा तिचं काम असंच आहे. पहाटे 3 वाजता तिचं ड्युटी संपती, 3:30 वाजता ती झोपायला जाते. मग 3:30 वाजता तिला झोप लागणार आहे का, नाही. ती झोपायला जाईपर्यंत तिथे 4, 4:15 होतातच. मग तिथून ती पुढं 11 वाजता उठते. 11 वाजता उठल्यानंतर तिथून पुढं तिची दिनचर्या चालू होते. आणि असे करणारे मेलसुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला शुक्रक्षय किंवा ऑलिगोस्पर्मिया, बाकीचे मोटिलिटीचे प्रॉब्लेम्स किंवा टेट्राझोस्पर्मिया हे सगळे असे ज्या व्याधी जे आहेत ते सापडायला सुरुवात होतात. म्हणजे आज हे आधुनिक याच्यामध्ये. सेकंड थिंग जो आहे तो दुसरं की AC मध्ये कंटिन्युअसली AC मध्ये काम करणारे महिला असतील, पुरुष असतील. कारण की आपल्या शरीरातले जे मल सांगितले ते 3च मल सांगितलेत, मूत्र, पुरुष आणि स्वेद. स्वेदाची निर्मिती नैसर्गिक पद्धतीने व्हायला पाहिजे, त्यावेळेस तुमचे टॉक्झिन्स बाहेर पडतात. आपल्यालाच विचार करा ना की आपण शारीरिक श्रम किती करतो आणि रोज आपल्याला घाम किती वेळा फुटतो. नाही, मग जर कंटिन्युअसली 8-8, 12-12 तास जर ते AC मध्ये बसत असतील, तिथून परत AC कारमध्ये घरी जात असतील, प्लस घरात पण ACच वापरत असतील, तर स्वेद वाढून ओबेसिटीतून होणारे बाकीचे आजार, मग त्यातून PCOD असतील, ऑलिगोस्पर्मिया असेल, ED असेल, PME असेल, हे बाकीचे सगळे गोष्टी ज्या आहेत तर ह्या इथून म्हणजे जीवनशैलीनुसार चालू होतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथेच समजायला सुरुवात होतात. त्यानंतरनं जे काय हायर पोस्टला लोक असतात आपापल्या कामाच्या ठिकाणी, स्ट्रेस लेवल खूप असतो, टार्गेट असतं सगळ्यांकडेच. प्रत्येक कंपन्यांमध्ये जावा आता किंवा आता म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, तुम्हाला एक टार्गेट दिलेलंच असतं. आपल्या डॉक्टरी क्षेत्रात सुद्धा जावा, जे काही कॉर्पोरेट हॉस्पिटल जर गेले ना तर त्या ठिकाणी सुद्धा टार्गेट आहेत. हे बोलायचा विषय नाही आहे, पण आहेत की बाबा त्या MR पासून त्या सगळ्यांना की बाबा या महिन्याचं इतकं, त्या महिन्याचं ते. तर हे स्ट्रेसफुल आहेत. आणि काही जणांना रात्री अपरात्रीसुद्धा कॉल येतात, आपल्याला सुद्धा येतात की रात्रीच्याला 2 वाजताच पेशंट फोन करतो, डॉक्टर पोटात दुखतं, आता काय करायचं. म्हणजे आपण सुद्धा दिनचर्या पाळताना आपल्यासुद्धा कुठं ना कुठं तरी गडबड होत असते. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यानंतरनं जो रौपस्तंभातला भाग सांगितला आहे, आहार, विरुद्ध आहार जो केला जातो, तर हा जो आपण आहारात माझ्या मते कदम सरांनी बोललेले आहेत. तर आहारामध्ये विरुद्ध आहार म्हणजे बरेचसे विरुद्ध आहार, चहा चपाती, हे लोकांना असं वाटतं की हा विरुद्ध आहार नाही आहे.
पण जर तुम्ही गावाकडल्या लोकांची हिस्ट्री घेतलाल किंवा स्कूलला जाणारे जे आहेत मुलं मुली, तर सकाळी आईची खूप गडबड असते, चपाती झालेली असते, भाजीपोळी झालेली असते, पण भाजीपोळी खाल्ली जात नाही. छान चपाती खाऊन बाहेर पडण्याची जी आहेत की ज्याच्यामध्ये आपण मीठ घालतो, मीठ आणि दुधाचं विरुद्ध आहार आपल्याला असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर केळीचं शिकरण हा एक वाईट डिस्चार्जला कारणीभूत ठरणारा एक भाग आहे. आणि अगेन तुम्हाला स्पर्म काउंटसाठी सुद्धा म्हणजे फळ आणि कुठलंही दूध आणि फळ एकत्र करू नये हा आपल्या विरुद्ध आहारात सांगितलेला आहे. आणि यासोबत मग परत येणारं जंक फूड. तर जंक फूड तर सगळ्यांनाच माहिती की त्याच्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही आहेत. आता युरोपियन कंट्रीजनेच त्यांच्या स्कूलमध्ये आपला जो डाएट आहे तो त्यांच्या मुलांना द्यायला सुरुवात केलेला आहे. आणि आपल्याकडं त्यांचे सगळे म्हणजे आज पिझ्झा हट, उद्या परत अजून मॅकडी, अजून बरंच काय 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 आपल्याकडं वाढायला लागले. आम्ही स्कूलला जाताना असलं काहीच नव्हतं. आम्हाला स्कूलच्या बाहेर पेरू मिळायचा, बोरं मिळायची, केळी मिळायची, खिशात शेंगदाणे असायचे, चिक्की असायची. आजच्या पोरांच्या खिशात काय असतात? चॉकलेट असतात, जेम्स असतात, कुरकुरे असतात. यातून काय न्यूट्रिशनल व्हॅल्यूज मिळणार आहे? म्हणून त्याच कंट्रीज इनफर्टिलिटी, ओबेसिटी या प्रॉब्लेम्सला फेस करतात. आणि आपण जगात दुसऱ्या क्रमांकाला आहोत, हळूच पहिल्या क्रमांकाला पण पोचू. त्याच्यानंतर ना पुढचा जो विषय येतो आपल्याला इनफर्टिलिटीच्या केसेस घेताना, सेम मगाशी जसं स्वेदाचं सांगितलं तसं मलमूत्रांचं सुद्धा येतं की त्याचं मोशन कशी आहे, कशा पद्धतीने नाही होते, काय मलावस्तंभ. काही पेशंट मी असे बघितलेत की 3-3 दिवस शी होत नाही आणि तर रोजचं खाणं पिणं सगळं चालू असतं. मग अशा रुग्णांमध्ये इनफर्टिलिटी 100% सापडणार आहे, कारण वाताच्या स्थानाच्याच ठिकाणीच तुमचे सगळे जनन इंद्रिय सांगितलेत. आणि जर तुम्ही योनिवापदामध्ये बघितलं तर बऱ्याचशा योनिवापदांच्या लक्षणांमध्ये मलावस्तंभ एक लक्षण आलेलं आहे की ते योनिवापदाचं कारण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मग बस्ती किंवा तुम्ही बाकी काही स्नेह देऊन रेचन करणे वगैरे हे पुढचा भाग झाला. बट हे ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्रीमध्ये घेता तर तुम्हाला इथंच हेतू सापडले असतात आणि तिथं तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरून जाते. त्याच्यानंतर मूत्रामधले मग मेल पेशंटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बघितलं तर आपण धातू पडणे ही कंप्लेंट घेऊन येणारे बरेचसे कामगार लोक भेटतात तुम्हाला की जे बांधकामावरती काम करतात किंवा खूप हेवी काम करतात. तर हे रुग्ण जे आहेत ना, तर मला बरोबर किंवा मूत्राबरोबर स्पर्म पडणे, धातू जाणे, तर हे ते तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येत असतात. तर या पेशंटमध्ये सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस इथं हिस्ट्री घेतात तर त्यावेळेस तुम्हाला की पुढच्या ट्रीटमेंटसाठी सोपं जातं. त्यानंतरचा जो पुढचा जो तुमचा येतो निद्रा, तर उपस्तंभातलाच भाग निद्रा. म्हणजे निद्रेचे आपल्याकडे 6 प्रकार सांगितलेत, पण रात्रीची जी आपल्याकडे जी सुखकर निद्रा, साऊंड स्लीप होणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं प्रसन्न मन जे राहतं तर ते फार गरजेचं असतं. कारण की फक्त फिजिकल इंटरॅक्शन झाल्याने प्रेग्नन्सी राहते ही एकदम चुकीची कन्सेप्ट आहे. कारण की आत्मा निर्विकार सांगितलेला ऑलरेडी. जोपर्यंत तो आत्मा त्या गर्भामध्ये प्रविष्ट होत नाही तोपर्यंत गर्भधारणा होत नाही. म्हणून IVF फेल्युअर जातात. नाही तर IVFला तर झायगोट रेडीच असतं ना, तर ते फक्त आत जाऊन ते इम्प्लांट करतात झायगोट. तर तरी मग काय ते फेल्युअर जातं. दिस इज द रिझन. तो आत्मा तिथं जाण्या म्हणजे प्रेग्नन्सी ही फक्त आणि फक्त फिजिकल इंटरॅक्शन होऊन राहणारी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यामध्ये तो आत्मा प्रविष्ट होण्यासाठी स्पिरिच्युअलिटी असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याकडे 2च आजार असे सांगितलेत, एक तर स्किन डिजीज म्हणजे कुष्ठामध्ये आणि वंध्यत्वामध्ये की त्याच्यामध्ये तुम्हाला दैवकृत असं शब्द आलेला आहे. तर हे तुमचे कर्म किंवा तुमचे पूर्वजन्मीचे कर्म आणि आत्ता जे तुम्ही करत असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुळाचार हे जे सगळे जे आहेत तुम्हाला तर या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे माझ्या काही पेशंटमध्ये मी बघितलेलं आहे हे मोस्टली ज्यावेळेस काही इंटर रिलिजन इंटर कास्ट मॅरेजेस होतात तर असे काही गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. आता ह्याच्यामध्ये असं होतं की आपण सायंटिफिक आहोत का नाही आहेत, मग असं कुठंतरी ग्रह होतो. पण ज्यावेळेस तुम्ही पेशंटच्या ठिकाणी जाऊन बसा तर त्यावेळेस पेशंटला ची जी अपेक्षा असते की मला मूल पाहिजे कशाही पद्धतीने. मग तुम्ही काही करा की जसे कोविडच्या पेशंटमध्ये जर बघितलं, जर तो मरायला लागला तुम्ही आयुर्वेद द्या, होमिओपॅथी द्या, युनानी द्या, ॲलोपॅथी द्या, काही पण द्या, बट माझा जीव वाचवा. सेम थिंग त्या फिमेलच्या बाबतीत तीच घडलेली असते. कारण की जो सोशल स्टिग्मा आहे हा पुरुषांपेक्षा स्त्रीला जास्त सहन करावा लागतो. तिच्या आईवडिलांपासून ते बहिणीपासून ते मैत्रिणीपासून ते सगळेजण तिला 4 वेळा विचारत असतात, 4 वेळा त्याच्यातून ते कुचेष्टा केली जाते किंवा 40 सल्ले आलेले असतात. तू हे कर, तू ते कर, तू हे कर, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, असे खूप सारे रेफरन्सेस असतात. सो ह्या पण गोष्टींकडे वैद्य म्हणून आपण नक्की बघायला पाहिजे. काही पेशंटमध्ये मला या गोष्टींनी रिझल्ट आलेला आहे, तेव्हापासून मी 100% ह्या गोष्टी पण बघायला लागतो
ज्यावेळेस 10-12 वर्षाची इनफर्टिलिटी राहिलेली असते त्यावेळेस तुम्ही ह्या विषयांमध्ये नक्की बघायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याकडं दैव व्यपश्राय चिकित्सा सांगितलेली आहे, युक्ती व्यपश्राय चिकित्सा सांगितलेली आहे. मग त्याच्यामुळं त्या विषयातले जे कोणी तज्ज्ञ आहेत आपण त्यांच्याकडे केस रेफर करून द्यायची की ह्यातलं आपल्याला समजत नाही पण मला असं वाटतं की ह्यात काहीतरी असू शकतं, तर त्या तज्ज्ञांकडे त्यांनी रेफर करणे. फक्त श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हींच्या मधली रेषा आपण नक्कीच सांभाळली पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मानसभाव. मानसभाव पण खूप महत्त्वाचे असतात. महत्त्वाकांक्षी बरेच जण, म्हणजे आज बरेच जण जे आहेत ते करिअर ओरिएंटेड खूप आहेत की माझं टार्गेट आज माझं एवढंचं पॅकेज आहे, उद्या तेवढ्याचं असलं पाहिजे, आज ही कार आहे उद्या ती कार पाहिजे, आज इथं राहिलं आहे उद्या तो बंगलो पाहिजे, हे पाहिजे. याच्यासाठी जी काही ग्रीड आहे की जी ग्रीड संपायलाच तयार नाही आहे आणि याच्यातून होणारे क्लॅशेस, तर हे जे आहेत हा केस टेकिंगचाच भाग होतो. मग आपण मानसभाव कशासाठी घ्यायचे, तर हे यासाठी घ्यायचे की त्याचं काही जण खूप हळवे असतात, थोडंसं बोललं तरी त्या रडायला लागतात. काही जणांवर तुम्ही कितीही काही करा कशाचाच काही फरक पडत नाही. असतात ना आपल्या वर्गात 4-5 जण असतात की आपण त्यांच्या भरोश्यावर जगतो, ह्याचं काही कम्प्लिशन नाही ना, काही घाबरायची गरज नाही, हा आहे आपल्या मागं, तर आपण याच्या पुढं आहोत, तर अशा पद्धतीत आपण असतोच. तर तसेच काही हे जे व्यक्ती असतात की ते हे नक्की असतात. काही जण खूप शीघ्रकोपी असतात, हे पित्त प्रकृतीचे लोक असतात की छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, म्हणजे तांब्याच इथं का ठेवला आहे, हेच का इकडं केलं, हे केलं. हे अपोजिट पार्टनरला विचारायचं की हा कसा आहे, कोणी सांगत नाही की मी कसा आहे. तर हे आणि केस घेताना ऑलवेज दोघांना घ्यायचं. नातेवाईक जे कोणी असतील ते कन्सल्टिंगच्या बाहेर असले पाहिजेत आणि दोघांना डीप लेवलला विचारलं गेलं पाहिजे. तर हे झालं तुमच्या केस टेकिंगचे भाग. आता त्यातलं मग तुम्ही रस कोणते सेवन करता आहारातले, तर ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. किंवा पाण्याचं सेवन, याच्यावरती पण खूप व्हॉट्सअप विद्यापीठापासून ते भरपूर ठिकाणचं नॉलेज आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपण ग्रंथातनं बघितलं की नक्की पाणी कधी प्यावं, कसं प्यावं. तर या गोष्टींचा सुद्धा इम्पॅक्ट जो होतो तो तुमच्या बाकीच्या आजारांचा बाय डिफॉल्टली इनफर्टिलिटीवरती होतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहतं की मेन्स्ट्रुअल सायकल. जर आपण जर पुढची जे केस टेकिंगचा जर पार्ट बघितलं तर जो स्त्रियांशी संबंधित येतो, तर ती मेन्स्ट्रुअल हिस्ट्री खूप व्यवस्थित घेतली गेली पाहिजे. काही मुलींना किंवा काही बायकांना 15-15 दिवसांनी पण मध्ये मध्ये मेन्सेस येत असतात. तर हे हार्मोनल डिस्टर्बन्स कशामुळे होतो हा चेकआउट केला पाहिजे. किंवा जर फॉर एक्झाम्पल ईस्ट इन्फेक्शन सध्या खूप कॉमन आहे की जे वजायनल हायजीन न ठेवल्यामुळं तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होतं. म्हणजे तुम्ही त्याच्यामधले अतिचरणा, प्राकचरणा, अचरणा याच्यामध्ये जर तुम्ही गेला योनी व्यापदांमध्ये तर हे सापडतं. आणि याचं कारण की बऱ्याच वेळा कामाच्या ह्याच्यामध्ये त्या फिमेल्स पॅडसुद्धा लवकर चेंज करत नाही. हे पण एक त्यातलं रिझन आहे. कारण की जॉब असतो, ऑफिसमध्ये असतात, पुढं क्लायंट बसलेले असतात, अशी बरीच कारणं आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेनार्च मेन्स्ट्रुअल सायकल कधी स्टार्ट झाली हे पण गरजेचं आहे. काही मुलींची 9व्या-10व्या वर्षी चालू होती, काही मुलींची 15व्या वर्षी चालू होती, 13व्या-14व्या. ऑन एन ॲव्हरेज 13 ते 14 हा कॉमन आहे. पण काही जणांची उशिरा चालू होती. मग ह्याच्यामध्ये कुलवृत्त की मग आईची कधी चालू झाली, मावशीची कधी चालू झाली, बहिणींची कधी चालू झाली, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला इथं उपयोगी पडतात. त्याच्यानंतर मेन्सेसचे फ्लो किती दिवस आहेत, हा प्रत्येक फिमेल टू फिमेल चेंज होणारा पॅटर्न असू शकतो. काही जणींचं 2 दिवस फ्लो होतो, काही जणांचं 4 दिवस फ्लो होतो, काही जणींचा 7 दिवस फ्लो होतो. तर हे आपण न लाजता विचारून घेणं गरजेचं आहे, फार महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. कारण की काय होतं, काही फिमेल्स जे असतात त्यांना PCOD असतो, किंवा काही माझ्याकडे मी अशा केसेस बघितल्या की 1.5 महिन्यांनीच पाळी येते. आजकाल असे पण पॅटर्न आलेत की 45 डेज नंतरच तिला मेन्सेस येतात. किंवा एक तर माझ्याकडे अशी फिमेल आहे की तिला 2 महिन्यानंतरच पाळी येते. आता तिचं ओव्ह्युलेशन स्टडी तुम्ही कसं मॉनिटर करणार. हा सगळे जे प्रश्न आहेत ते इथं तुम्हाला सॉल्व्ह होतात की जोपर्यंत तुम्ही इतके डिटेल्स घेतलेले नसतात तर त्यावेळेस हे तुम्हाला गरजेचे असतात. मग तुमचा जो स्त्राव आहे तो कसा आहे, म्हणजे आपल्याकडे दिलेत की ग्रथित आर्तवाचे काय होतात, म्हणजे वाताच्या विकारामध्ये जातो, मग ते वाताचे आपण ट्रीटमेंट ते सगळं पुढं आपल्याकडे दिलं आहे. स्पॉटिंग होतं का, कसं होतं, वाईट डिस्चार्ज होतो का नाही. तर ह्या ज्या डिटेल्स आहेत किंवा पाळीच्या वेळेस त्रास होतो का, तर आपल्याकडच्या सगळ्या फिमेलचा असा संबंध आहे नाही तो कॉमन त्रास होतो, मला थोडंसं पोटात दुखतं वगैरे वगैरे, हा त्रास नसतो, हे ॲबनॉर्मल आहे. नॉर्मल कुठेही तुम्हाला रजस्त्रावाच्या ह्याच्यामध्ये कुठंच दिसणार नाही की स्त्रीचं पेन होतं. हा नैसर्गिक नॉर्मल होणारा प्रोसिजर आहे, ती नॉर्मली होऊन जायला पाहिजे. तर हे होत असेल तर हे सगळं ॲबनॉर्मल आहे. आता ह्याच्यानंतर जो पुढचा तुमचा
केस टेकिंगमधला पार्ट येतो, तर तो येतो की तुमचं मॅरेज. नात्यात लग्न आहे का आपण विसरतो बऱ्याच वेळा. कंजनायटल ॲनॉमलीज येतात कन्सेंट मॅरेजमध्ये, किंवा आत्याची, मामाची, असे जे एकदम क्लोज रिलेशनमधले जे काही आपण मॅरेजेस होतात, तर या ठिकाणी कंजनायटल ॲनॉमलीज यायची शक्यता जास्त असते. त्याच्यामध्ये IUD व्हायचे जास्त चान्सेस येतात, इंट्रायुटराईन डेथ ऑफ बेबी, किंवा मिसकॅरेज होण्याचे चान्सेससुद्धा याच्यामध्ये जास्त येतात. म्हणजे तुम्ही पुत्रग्नी योनी वापद वगैरे जर हे बघायला गेले तर या ठिकाणी हे तुम्हाला हे मिळतात. यातलं तुमचं ब्लड ग्रुपसुद्धा RH इनकॉम्पिटन्स कुठं आहे का हे चेक करणं पण गरजेचं असतं आपल्याला, जे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्या अँटीडीचं इंजेक्शन्स घेतलं आहे का नाही, किंवा पहिलं मिसकॅरेज झाल्यानंतरनं सुद्धा बऱ्याच वेळा गावाकडं होते, कुठंतरी मिसकॅरेज झालेलं असतं, GPकडे गेलेले असतात, आणि मग त्यांना ब्लड ग्रुपच माहीत नसतात, आणि मग त्याच्यानंतर पुढच्या प्रेग्नन्सीज राहत नसतात. तर ह्या हिस्ट्री ज्या आहेत ह्या तुमच्याकडे असणं गरजेचं असतं, आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढचे ट्रीटमेंट्स ठरवावे लागतात. त्याच्यानंतर पुढचं जे येतं की कॉन्ट्रासेप्टिव्ज आपल्याकडं जे कॉमनली वापरले जातात ते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरले जातात फिमेल्सच्या बाबतीत. ते बऱ्याच वेळा त्या घेतल्या जातात. किंवा दुसरं जो आहे ते कॉपर टी. तर कॉपर टीचे सुद्धा काही क्रायटेरियाज दिलेले आहेत. तर प्रायमीमध्ये कधीच कॉपर टी बसवू नये, तिला एक बेबी झाल्यानंतरच कॉपर टी बसवली गेली पाहिजे. पण अज्ञानापोटी किंवा काही रिलिजन्समधल्या काही गोष्टी घडतात, आणि मग त्याच्यामध्ये ते जबरदस्ती केल्या जातात. ह्या पण सगळ्या गोष्टींकडे आपण हिस्ट्रीमध्ये घेताना बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढं जे जातं, जे तुम्हाला इंजेक्शन्स पण येतात, काही इंजेक्शन्स घेतले जातात का, तर बऱ्याच वेळा इंजेक्शन्स घेऊन तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह ठेवता येतं. तर मग त्याचे पण इम्पॅक्ट जे आहेत ते तुमचं PCOD वगैरे याच्यासाठी जे आहेत पुढं, तर ते भेटतात. अगेन ह्याच्यामध्ये जो एक्स्ट्राचा मुद्दा आहे IPIL, तर हे विचारलं गेलं पाहिजे. आणि आजकाल ह्याचं खूप OTC मिळणारं ड्रग झाल्यामुळं, किंवा TVवर येणाऱ्या ॲडमुळं कॉलेजमधल्या सुद्धा मुली म्हणजे ज्यावेळेस येतात कॉन्टॅक्ट्स, तर हे खाल्ले जातात, नॉट ओन्ली मॅरिड. तर ह्या हिस्ट्रीसुद्धा तुम्ही विश्वासात घेऊन पेशंटला, नॉट म्हणजे पार्टनर असताना नका विचारू, पण नंतर तुम्ही ह्या हिस्ट्री ज्या आहेत ह्या घेणं गरजेच्या असतात. कारण की हिडन हिस्ट्री जी असते ना ती खूप सारी असते. फक्त पेपरात दिसणारी हिस्ट्री ना ही खूप वेगळी झाली. त्याच्यानंतर पुढचं जे तुम्हाला जर बघायचं केस टेकिंगमध्ये, तर मेल इन्फर्टिलिटीमध्ये हँडल करताना त्याच्या मेल्स इगो हा खूप हर्ट होत असतो. त्याच्यामुळे सिमेन ॲनालिसिसला कितीतरी पुरुष तयारच नसतात. माझ्याकडे असं 2 केसेस झालेल्या आहेत की बायकोचं सगळं करून घेतलं, 2 वर्ष झाले, आणि नंतर त्याचा अजोस्पर्मिया आला. आता तुम्ही सांगा की 2 वर्ष त्याचं विरेचन केलं, बस्ती केलं, उत्तर बस्ती केलं, सगळं केलं, शिरोधारा करून झालं, सगळं झालं, तिचं PCOD सगळं कव्हर झालं, तरी प्रेग्नन्सी राहिना. आणि मी ह्या प्रत्येक काळामध्ये तिच्या नवऱ्याला सांगत होतो, टेस्ट करून घे, सिमेन ॲनालिसिस करू, आत्ता करतो, मग करतो, पुढच्या महिन्यात करतो, असं करतो, तसं करतो, असं करत करत त्यांनी 2 वर्ष काढले. 2 वर्षानंतर रिपोर्ट आला अजोस्पर्मिया. आणि ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की अजोस्पर्मिया आहे, तुझं नॅचरली तर प्रेग्नन्सी राहूच शकत नाही, तुला काहीतरी सर्जिकल इंटरव्हेन्शन करावं लागेल, तर त्याला विश्वासच नव्हता. त्याला म्हटलं की मलाही वाटतं की तू अजून 2 ठिकाणी टेस्ट करून घ्याव्यात. त्यांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी करून घेतल्या, सगळीकडे तेच आलं. आता तुम्ही सांगा की 2 वर्ष इनफर्टिलिटीची केस मी ट्रीट करत बसलो आहे, आणि अझोस्पर्मिया आहे, काय करणार तुम्ही? काहीच नाही. मग यासाठी ज्या काही बेसिक टेस्ट आहेत, तर त्या मेल आणि फिमेलच्या ह्या झाल्यात का बघायच्या. नाही तर आपल्या ओपीडीला आल्यात, पूर्वी झालेल्या असतील, वर्षभरापूर्वी, 2 वर्षापूर्वी, आपण दोघांसाठी टेस्ट लिहून द्यायच्या, आणि हे झाल्यानंतरच ट्रीटमेंट स्टार्ट करू म्हणायचं. कारण की घरी तो गेल्यानंतर असं सांगणार नाही की मला अजोस्पर्मिया म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही आहे. आम्ही आयुर्वेदिक औषधं घेतली, 2 वर्ष झालं घेतले, पण काही झालंच नाही. तो ब्लेम आयुर्वेदाला करतो, ब्लेम आपल्याला करतो, स्वतःला कोणीच ब्लेम करून घेत नाही. ही एक केस. दुसरी एक केस आहे ते अशरमन सिंड्रोम, जो सेकंडरी इनफर्टिलिटीमध्ये मिळतो. खूप मोठ्या घरातली ती महिला होती, आणि माझ्या एका स्त्री वैद्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती, आणि तरी तिच्याकडे पण तिने 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली, आणि ती कन्सिव्ह होत नव्हती. मग त्याच्यानंतर मग उत्तरबस्ती हिला करता येत नाही, म्हणून तिने माझ्या उपडीला आणलं, आणि माझ्याकडे उत्तरबस्ती करण्यासाठी आली. उत्तरबस्ती तिला
असं सापडणं वगैरे. आणि बाय डिफॉल्ट माझी असिस्टंट त्या दिवशी नव्हती. आणि मग पहिले 2 दिवस होऊन गेले आणि तिसऱ्या दिवशी मी करायला गेलो की त्यावेळेस मला असं दिसलं की अरे हे काही नॉर्मल स्ट्रक्चर दिसत नाही आहे. तिची जी हिस्ट्री घेतली तर त्याच्यामध्ये तिचं 3 वेळा क्युरेटिंग करण्यात आलं होतं. आता का केलं तर, कशासाठी केलं तर, का नाही, हे आता हे वेगळ्या गोष्टी, तो वेगळाच पार्ट आहे. पण त्याच्यामध्ये तिचं गर्भाशय इतकं खरवडलं गेलेलं होतं की तिला तो आशरमन सिंड्रोम बसलेला होता. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी कशी राहील, इम्प्लांट व्हायला ते तर काहीच नाही आहे. त्यावेळेस मी माझ्या जे काही फ्रेंड आहेत त्यांना सांगितलं की मॅडम हे अशी अशी केस आहे, ही कन्सिव्ह नाही होऊ शकणार, तुम्हाला याच्यासाठी वेगळा पर्याय निवडावा लागेल. तर ह्या गोष्टीसुद्धा म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन, नॉट ओनली केस टेकिंग, द क्लिनिकल एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन केस टेकिंगमध्ये. म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस आपण फिमेलचं पण करतो तर एक असिस्टंट आपल्यासोबत असलीच गरजे. फिमेल डॉक्टर असलात तरी एक फिमेल असिस्टंट असणं गरजेचंच आहे ओपीडीत. मेल पेशंट एक्झामिन करताना पण सेम थिंग, की ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट ऑर्गन्स चेकआउट करता तर त्यावेळेस कोणी ना कोणी एक असिस्टंट असणं गरजेचं आहे. त्यासोबत कन्सेंट घेणे, किती तुमच्या ओळखीचा पेशंट असू द्या, किती तुमच्या घरचा पेशंट असू द्या, त्याची कन्सेंट घेऊनच पेशंट चेक करणे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे. त्याच्यानंतर ना पुढचा जो मेलमधले जे येतात की जो ईडीचा फॅक्टर, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि हा मोस्टली सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे मोस्ट प्रोबॅबली. म्हणजे 99% हा मानस दोषांशीच निगडीत प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याच्यानुसारच लाईन ऑफ ट्रीटमेंट करावी लागते. पण पेशंट हे आपल्याला सांगायला तयार नसतो, ह्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं असतं. याच्यातली एक इंटरेस्टिंग केस सांगतो तुम्हाला, माझ्याकडलीच होती. ते नवरा बायको 2 वर्ष वेगळ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ॲलोपॅथीच्या, आणि नंतर माझ्याकडे ट्रीटमेंटला आले. मी पण 2 महिने ट्रीटमेंट दिली, बघितलं तर सगळं नॉर्मल होतं, सगळं होतं. हायली एज्युकेटेड फॅमिली आणि एक माहेश्वरी पंथातले असं काहीतरी ते एक लिमिटेड कास्ट आहे, त्यातले ते दिल्ली साईडचे होते. ते दोघांचे कॉन्टॅक्ट्सच येत नव्हते. जे काही इंटरकोर्स व्हायला पाहिजे तो इंटरकोर्सच होत नव्हता. बट फॉर द फॅमिलीच्या प्रेशरसाठी ते इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट घेत होते. आता तुम्ही सांगा अशा कपलमध्ये तुम्ही इनफर्टिलिटी कशी ट्रीट करणार. तर हा केस टेकिंगचा पार्ट नाही आहे, पण तरीसुद्धा आत्ता मला असं वाटतं की तुम्ही माझ्या याच्यात इन्क्लूड केलेलं आहे की तुमचे आठवड्याभरामध्ये सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स किती वेळात, खूप गरजेचं आहे हे माहिती. आणि काही एज्युकेटेडला पण माहीत नसतं की हाऊ टू मेक अ प्रॉपर इंटरकोर्स. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठल्याच गायनेकॉलॉजिस्टकडे शिकवल्या जात नाहीत. ह्या आपल्या केस हिस्ट्रीमध्ये किंवा केस टेकिंगमध्ये आपल्याला ह्या विचारणं गरजेचं असतं. नाही तर दोघांना मिळून विचारणं असं गरजेचं असतं. की बऱ्याच वेळा शुक्र जे आहे ते आतल्या बाजूला पडतच नाही, सिमेन हे बाहेरच पडलं जातं, सिमेन आतमध्ये पडतच नाही. ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत तर ह्या आपण केस टेकिंग करताना नक्की घेणं गरजेचं आहे. मी त्यावेळेस त्या दोघांना सांगितलं, त्याचा भाऊ डॉक्टर होता, त्याच्या भावाला मी फोन करून सांगितलं की तुम्ही कशासाठी ह्यांना वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी पाठवताय. हे इथं बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे, तर पुढं डॉक्टरकडे जायची गरजच काय. हा खूप सोपा असा छोटा विषय होता. त्याचं कारण त्यांचं असं होतं की याचं वेगळ्या मुलीवर प्रेम होतं आणि घरच्यांच्या प्रेशरसाठी म्हणून ह्यांनी लग्न केलं होतं, आणि घरच्यांच्या प्रेशरसाठी म्हणून हे वेगवेगळ्या इनफर्टिलिटीच्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते. जाऊन पैसे मोजून येत होते आणि हे सगळे डॉक्टर्स पण सगळेजण घेत होते. मी पण 2 महिने दिली ट्रीटमेंट. म्हणजे मग मला सुद्धा समजलं नाही की असं का होतंय. लास्टली मग मी ज्यावेळेस त्याच्याशी बोललो, मग त्यांनी मग ती फॅमिली म्हणजे हिस्ट्रीमध्ये सांगितलं की मला ती अदर कास्टची असल्यामुळं घरच्यांनी लग्न करून दिलं नाही आणि म्हणून हे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी केस टेकिंगचाच पार्ट होतो, ह्या गरजेच्या आहेत त्याच्यामधल्या. नेक्स्ट जो त्याच्यामध्ये जो येतो की मेल पेशंटमध्ये ऑलिगोस्पर्मिया म्हणजे तो इम्पॉर्टंट आहे असं नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. काउंट कमी आहे आणि एकच स्पर्म लागतो. कारण माझ्याकडं एक केस झाली अशी, ते पण लोकल गावालेच होते. त्यांची केस अशी झाली की ऑलिगोस्पर्मिया होतं तिच्या नवऱ्याला, आणि त्यांना मी सांगितलं होतं की कॉन्टॅक्ट्स ठेवू नका. तर त्यांना त्यांच्या कोणी फिजिशियननी वगैरे सांगितलं असतं की नाही होत, त्याच्यात प्रेग्नन्सी राहत नाही.
तर त्यांनी प्रेग्नन्सी ठेवली आणि ती बसली एक्टोपिक. एक्टोपिक झाल्यानंतर ना बरं त्याच्यानंतर ना पण त्याच्यामध्ये जे काही मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये तिला मेन्सेस आले, डेटच्या 2 दिवस लेट आले आणि त्याच्यानंतर ना तिला सडन सेकंड डेला ॲबडॉमिनल पेन आणि वजनल ब्लिडिंग चालू झालं. माझ्या ओपीडीला बोलवून घेतलं, मी ओपीडीत बघितलं तर ते मला काहीतरी वेगळं चित्र वाटलं. तर मला शंका आली की एक्टोपिकचं. मी इमिजिएट USGला पाठवलं आणि ते सापडलं की तिला इमिजिएट सर्जरी करायला लागली. त्याच्यानंतर ना ते नवरा बायको ते सगळ्यानंतर मायाकडे भांडायला आले की तुम्ही तर म्हटले होते की प्रेग्नन्सी राहू शकत नाही. मी म्हटलं प्रेग्नन्सी राहू शकत नाही का, तर ऑलिगोस्पर्मी आहे, तुझा नवरा इम्पॉर्टंट आहे, हे मी कुठंच नाही म्हटलेलं. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवू नका म्हणून सांगितलेलं होतं म्हटलं. मी कॉन्टॅक्ट ठेवायला सांगितलेच नव्हते. म्हणजे हे मी काउन्सिलिंगमध्ये हे मी मोठा डिसिजन त्याच्या पेपरवर पण लिहिला होता. त्याच्यामुळे नाहीतर पेशंट आपल्याला नंतर येऊन ब्लेम करतात. ऑलिगोस्पर्मी आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की पेशंट प्रेग्नंट राहू शकत नाही. सेम थिंग अबाउट द AMH ऑल्सो. AMH 2पेक्षा खाली असेल तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहते. थर्ड थिंग, टॉर्च पॉझिटिव्हमध्ये सुद्धा मी जसं सांगितलं टॉर्च करून घेणं गरजेचं आहे. टॉर्च पॉझिटिव्ह असेल तरी पेशंट प्रेग्नंट राहते. तर ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या डेली रुटीन प्रॅक्टिसमधल्या तर ह्या गरजेच्या आहेत. आणि फार लाँग टर्मपासून जर इनफर्टिलिटीमध्ये असेल तर तुम्हाला ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा काम करावं लागतं की इंटरकोर्स कसा करायचा आहे, काय पोझिशन असली पाहिजे, मेल ऑन द टॉप, फिमेल बिलो, पिलो द्यायला सांगायची त्याच्या कमरेच्या खाली, की याच्यामुळं जी स्पर्मची मोटिलिटीला ट्रॅव्हलिंगला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ॲक्शननी इमिजिएटली प्रेग्नन्सी राहू शकतात. ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सांगणं आपण गरजेचं आहे केस टेकिंग नंतरनं. ठीक आहे, थँक्यू. अजून काही असेल तर क्वेश्चन्स कोणाला तर विचारू शकता. प्रश्न काही असेल तर विचारा.